आणि यानंतर थेट आपण जाणार आहोत पुण्यामध्ये राज ठाकरे यांचा दौरा जो आहे तो सुरू झालेला आहे। पुण्यामध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत, त्याची दृश्य आपण बघतोय। मनसैनिकांच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। राज ठाकरेंकडून आज पुणे जिल्ह्यामध्ये सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली जाते। 2 दिवसापूर्वीच त्यांनी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सगळ्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन संबोधित केलं आणि अर्थात एवढ्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर मी माझ्या सगळ्या कामाला सुरुवात करतो आणि अर्थात त्याची सुरुवात म्हणून मी पुण्यापासून सदस्य नोंदणी मोहीम जे अभियान जे ते सुरू करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं होतं। आणि आज येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या संदर्भात देखील पुण्यामध्ये ते मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील। पुन्हा एकदा राज ठाकरे ॲक्शन मोडवरती आल्याचं आपण पाहतोय। साधारण भोंग्याच्या संदर्भात केलेल्या आंदोलनानंतर 6 ते 7 महिन्यांनी राज ठाकरे जे आहेत मोठ्या शस्त्रक्रियेनंतर बाहेर पडल्याचं आपण बघतोय। 2 दिवसापूर्वीच त्यांनी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला आणि आज ते पुण्यामध्ये आलेले आहेत। जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे या क्षणाला आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, आज राज ठाकरे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत, कसा त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम असणार आहे? राज ठाकरेंचं आताच आगमन झालेलं आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो। आणि आज पहिल्यांदा ऑपरेशन झाल्यानंतर राज ठाकरे इथं मुंबई बाहेर पडून पहिला दौरा त्यांचा पुण्याचाच आहे। आता थोडं ते आतमध्ये जातील, नंतर त्यांच्या हस्ते मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक मनसेच्या मोबाईल मिस कॉल सदस्य नोंदणीचा शुभारंभ होईल। आणि सगळ्यात महत्वाचं यावेळेचं वैशिष्ट्य आहे की मनसेनं हिंदवी जी लाईन घेतलेली आहे हिंदुत्वाची, त्याचा हा शुभारंभ आहे असं म्हणता येईल। इथं रिस्पॉन्सही प्रचंड आहे, मोठे जल्लोषात राज ठाकरेंचं स्वागत झाले। काही क्षणात राज ठाकरे आता या मोहिमेचं स्वागत करतील। या त्यांच्या पुणे दौऱ्याच्या निमित्ताने काही इतरही निवडणुकींच्या विषयाला घेऊन पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांची चर्चा होऊ शकते का? चंद्रकांत, आवाज येतोय? काही कारणास्तव चंद्रकांतपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, पण आता आपण बघतोय पुण्यातल्या मनसेच्या कार्यालयामध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत। यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलेलं आहे। आजच्या या दौऱ्याच्या निमित्तानं पुण्यामध्ये पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता सदस्य नोंदणी अभियानाला त्यांच्या हस्ते सुरुवात केली जाते। जास्तीत जास्त सदस्य नोंदणी जी आहे ती करा, येणाऱ्या निवडणुकांना मोठ्या हिमतीने जोरकसपणे सामोरं जा, असं त्यांनी रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या त्यांच्या शिबिराच्या संदर्भात केलेल्या भाषणात सांगितलं होतं। आपण केलेली आंदोलनं ठळकपणे लोकांसमोर मांडा, आपल्याला जर प्रश्न विचारले जातात तर त्याची उत्तरं द्या, कारण मनसेनं कायम कुठलंही आंदोलन जे आहे ते अर्धवट सोडलेलं नाही आहे, ते पूर्णच केलं असा दावा राज ठाकरेंनी बोलताना त्यांच्या भाषणातनं केलेला होता। त्याच्यामुळे हे सगळं बोलत असताना सगळ्यात शेवटी त्यांनी असंही सांगितलं की एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर खरं तर मी पुन्हा एकदा कामाला लागलेलो आहे आणि त्याची सुरुवात, त्याची चाचणी म्हणून मी पुण्याचा दौरा करणार आहे। या पुण्याच्या दौऱ्यामध्ये सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करेल, तिथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करेल आणि पुढली रणनीती ही ठरवली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं, राज ठाकरे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत, आज सगळ्या पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करतील। 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। गेल्या काही कालावधीमध्ये मनसेवरती जे काही वारंवार आरोप झाले त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न त्यांनी रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या शिबिराच्या दरम्यान केलेल्या भाषणातनं दिलेली आहेत, त्याची उत्तरं, त्याचबरोबर काही मुद्दे देखील त्यांनी मांडले। यानंतर ज्यावेळेस राज ठाकरेंनी स्पष्ट केलं की परत एकदा आपल्याला जोरकसपणे येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या लढवायच्या आहेत, मग ती पुण्याची असू देत, नंतर ती मुंबईची असू देत किंवा इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या केव्हाही जाहीर केल्या जाऊ शकतात, त्या अनुषंगाने आपण तयारीत असलं पाहिजे। आणि म्हणूनच याची सगळी मोर्चे बांधणी जी आहे त्याची सुरुवात जी आहे ती आज पुण्यापासून झालेली असं आपण म्हणू शकतो। परत एकदा केवळ राज ठाकरेच नाही तर राज ठाकरेंच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वात मनसे ही ॲक्शन मोडवरती आलेली आहे असं म्हणता येऊ शकेल। यावेळी पुण्यातले सगळे पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी इथं उपस्थित असल्याचं आपण बघतोय। जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, कसा असणार आहे राज ठाकरेंचा आज दिवसभराचा दौरा?